नमस्कार मित्रांनो. लवकरच बंगालच्या निवडणुका जाहीर होतील आणि मग प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात होईल. या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे पत्रकार असतील, विचारवंत असतील, राजकीय नेते असतील, सगळ्यांना याची मोठी उत्सुकता आहे की यावेळी ममता बॅनर्जी निवडून येतील का? खरं तर ममता बॅनर्जी यांना आजही भक्कमपणे पश्चिम बंगालमध्ये पाठिंबा आहे. जनता आधी त्यांच्या पाठीमागे आहे. पण मागच्या वेळेस ज्या 200च्या वरती त्यांनी जागा निवडल्या, त्या यावेळेस येतील का? आणि ज्या बी-जे-पी पक्षाने 70-75 जागा मागच्या वेळी घेतल्या, तो पक्ष परत वाढेल का? कारण मागच्या लोकसभेमध्ये बी-जे-पीचे खासदार कमी झाले आणि त्याच्या पूर्वीच्या लोकसभेमध्ये बी-जे-पीचे खासदार वाढलेले होते. त्यानंतर 5 वर्षात बी-जे-पीचे खासदार कमी झाले आणि त्याच पद्धतीने आत्ता जे मागच्या वेळेस झालेली जी विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळेस मात्र बी-जे-पीचे खासदार वाढले, पण तृणमूल काँग्रेसचे खासदार खूप मोठ्या प्रमाणात आमदार खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. यावेळेस काय घडेल याची उत्सुकता जे प्रत्यक्ष राजकारण करतात त्यांना तर आहेच, पण ज्यांना राजकारणाची आवड आहे, असा जो सामान्य वर्ग आपल्या भारतात आहे, त्यांनासुद्धा या गोष्टीची उत्सुकता आहे की पुढे घडेल काय? खरं तर ममता बॅनर्जी या हुशार राजकारणी आहेत. तशाच त्या आक्रस्ताळी आहेत. खंबीरपणे ते बी-जे-पीला टक्कर देत आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत डावे आणि काँग्रेस यांचे ज्या पद्धतीने वर्चस्व होतं ते जवळजवळ नामशेष केलेले आहे. मागच्या निवडणुकीत आणि आत्ताच्या खासदारकीच्या निवडणुकीत काँग्रेसला आणि डाव्यांना जागा जवळजवळ भेटल्याच नाही. पण ममता बॅनर्जी आणि भाजपमध्येच खरीतील टक्कर आहे. भाजप हा काही वर्षापूर्वी तिथं कुठेही अस्तित्वात नव्हता, पण हळूहळू तो पुढे गेला आणि आज तो एक विरोधी पक्ष उभा राहिला आणि ममता बॅनर्जीला टक्कर देण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. कारण भाजप आज सत्तेवर आहे, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे आणि ममता बॅनर्जी म्हणण्याप्रमाणे निवडणूक आयोगसुद्धा त्यांच्याच बाजूला उभा आहे असं त्या म्हणतात. त्यांनी मागे ईडीची धाड पडली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन काही कागदपत्र ते घेऊन आल्या आणि निवडणूक आयोगाने जी मतदार यादीची माहिती घ्यायला सुरुवात केली. जे मयत मतदार आहेत, जे स्थलांतरित मतदार आहेत, जे रोहिंग्या आणि बांगलादेशी लोक स्थायिक झालेले आहेत, ते मतदार आहेत, हे सगळे मतदार त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात गेल्या आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली. म्हणजे एकूण त्या नेहमी भावनिक राजकारण करतात. त्यांनी असं बंगाली लोकांना दाखवलं की मीच तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. तसंच मुसलमानांना त्यांनी असं दाखवून दिलं की ह्या जे मुसलमानांचे नावं कमी होतील त्यासाठी मी विरोध करत आहे आणि मी तुमच्या पाठीमागे उभी आहे. अशा पद्धतीने त्यांनी राजकारण केलं. अर्थात 25-30 वर्ष जे डावे ह्या ठिकाणी सत्तेवर होते तेही अशाच आक्रस्ताळी आणि अशा पद्धतीने राजकारण करत होते. केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना लागू होऊ द्यायची नाही, केंद्र सरकारला कुठेही महत्त्व द्यायचं नाही आणि राज्यात आपणच महत्त्वाचे आहोत, आम्हीच बंगाली लोकांचे मसी आहोत, आमच्यामुळेच बंगाली लोकांचं जीवन सुसह्य आहे आणि आम्ही बंगाली लोकांवर कधी अन्याय होऊ देणार नाही. अशा पद्धतीने त्या नेहमी ममता बॅनर्जी असो तो डावे असो त्यांनी राजकारण केलं. पण आता हे जे भावनिक राजकारण आहे ते कितपत यश येईल हे पुढे बघावं लागेल. कारण मग 2-3 असे मुद्दे आहेत की जे मुद्दे ममता बॅनर्जी अडचणी ठरतील. पहिली गोष्ट म्हणजे जी SRI चालू आहे त्यात बरेचसे नावं कमी होतील. विशेष म्हणजे रोहिंग्या आणि बांगलादेशी नावं कमी होतील आणि त्या लोकांकडे कागदपत्र नसल्यामुळे त्याच्यातले बरेचसे लोक बांगलादेशात निघून जायची सुरुवात झालेली आहे. तेव्हा जर त्या ठिकाणी 50-60 लाख मतदार कमी झाले आणि ह्या बंगाली असणारे लोक जे मयत झालेले आहेत किंवा जे मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, ज्यांचं 2 ठिकाणी नाव आहे तेही त्यात कमी होतील. मग जर हा आकडा 70-80 लाखापर्यंत गेला, हा मधला जवळजवळ 90% मतदार हा ममता बॅनर्जीचा आहे, तो त्यांना फटका बसू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे बंगाली जे लोक सुशिक्षित आहे, पूर्वी बंगाल हा भारतातला फार सदन संपन्न आणि एक मोठा हुशार समाजाचा
प्रदेश होता, पण आजकाल त्यांचं अस्तित्व फारसं दिसत नाही. आणि बंगाली लोक ज्या पूर्वी स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी हिरारीने भाग घेतला. पूर्ण भारतभर ज्या बंगालींचं सगळ्या ठिकाणी शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये, नोकरीमध्ये आणि मोठमोठ्या पदामध्ये जे वर्चस्व होतं ते आजकाल कमी झालेले आहे. तेव्हा हा जो बंगालचा सुशिक्षित आणि उच्चवर्गीय समाज आहे तो कुठली भूमिका घेतो यालाही महत्त्व आहे. त्याच पद्धतीने BJPने जे हिंदुत्वाची भूमिका उभी केली त्याला हळूहळू अनुकूल वातावरण निर्माण व्हायला लागलं. कारण त्यांचं जे मतदार होतं, मतदानाची टक्केवारी त्यांची आता बरीचशी वाढलेली आहे. ती अजून किती वाढते हे बघावं लागेल. त्याच पद्धतीने ममता बॅनर्जी ह्या जेवढे जास्त मुसलमान समाजाकडे झुकतील आणि त्यांना काही सवलती जाहीर करतील तसा तसा हिंदू समाज त्यांच्यावर नाराज होईल. कारण मध्यंतरी बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार झाले आणि त्याबद्दल ममता बॅनर्जींनी फारसा चकार शब्द काढलेला नाही. आणि बंगाल आणि बांगलादेश हे जवळजवळचे प्रांत आहेत. त्यामुळे त्यांचा बांगलादेशमध्ये होणारा उद्रेक, बांगलादेशमध्ये होणाऱ्या घटना, हिंदूवर आणणारे अत्याचार यांचा लवकर परिणाम हा बंगालमध्ये पहिल्यांदा होतो. नंतर भारतात त्याची माहिती मिळत असते. तेव्हा मग बंगाली व्यक्तीसुद्धा हा विचार करेल की ममता बॅनर्जी जर बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असताना त्या जर इथं मुसलमानांची बाजू घेत असतील आणि स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी त्या जर हिंदूंना दुर्लक्षित करत असतील आणि मग अशा वेळी ममता बॅनर्जी आपण मतं काय द्यायची. कारण त्या ठिकाणी मुळात रोजगारीचा फार मोठा प्रश्न आहे. त्या ठिकाणी प्रगतीचा मोठा प्रश्न आहे. तिथं विकास खुंटलेला आहे. उद्योग क्षेत्र फारसं नसल्यामुळे त्या ठिकाणी जे पॉवरलूम आहेत, जे कपड्याचे संच आहेत आणि जो कपड्याचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी कपड्याच्या व्यवसायामुळे कपड्याच्या मिलमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतात. त्या मिल आज बऱ्याचशा बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी कुठंतरी त्या समाजाला असं वाटतं ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना की इथं ममता बॅनर्जी काही कामाची नाही. जर या ठिकाणी केंद्र सरकार सत्तेवर असेल तर नक्की आपल्याला फायदा मिळेल. अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण आता चालू आहे. तर आता आपल्याला बघावं लागेल की अजून 1-2 महिन्यात काय काय बदल होतो आणि ममता बॅनर्जी खरोखर निवडून येतात का BJP त्या ठिकाणी संधी मिळवतं आणि सत्ता स्थापन करतं. नमस्कार.